नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्हा मराठा सेवा संघ व राष्ट्रीय मराठा सेवा संघ यांच्या वतीने शहरातील हिरेभवानी येथे राष्ट्रीय वधूवर परिचय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला खासदार शोभा बच्चाव यांच्या उपस्थितीत रेशीमगाठी वधूवर परिचय पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. पुस्तिकेच्या माध्यमातून वर्षाला शेकडो वधूवरांचे लग्न जुळत असतात. दरवर्षी मराठा सेवा संघ धुळे व राष्ट्रीय मराठा सेवा संघ यांच्या वतीने वधूवर सूचक व सामुदायिक विवाह कक्ष च्या माध्यमातून राष्ट्रीय वधूवर परिचय मेळावा घेण्यात येत असतो. या मेळाव्याला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील समाजबांधव येत असतात. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेकांचे लग्न जुळत असतात. आज झालेल्या मेळाव्याला मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. मार्गदर्शक इंजिनियर लोकांची नजर स्टेजवर फिरायची. कुणीतरी फेटा घातलेला धोतर घातलेला कोणता महाराज आलाय काय असं ते शोधत असायची. परंतु आज मी व्याख्यानासाठी असल्यामुळे माझ्या पारंपरिक पोशाखाने आणि काळाप्रमाणे बदल स्वीकारणे हा मराठ्यांचा इतिहास आहे आणि तो स्वीकारण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी केलं आणि करावं असं आव्हान मी तुम्हाला पहिल्यांदा करतो. बांधवांनो, खरं तर ह्या कार्यक्रमाचा 4था वर्ष आहे आणि या 4थ्या वर्षाच्या कार्यक्रमामध्ये सलग दुसऱ्यांदा आयोजकांनी मला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याची, आपल्यासोबत संवाद साधण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो. त्याबरोबर दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून ज्या ज्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याचं काम केलं त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि त्यांचं कौतुक करा, हे सुद्धा मी पहिल्यांदा तुम्हाला सांगणार आहे. बांधवांनो, मगाशी गजेंद्र पाटील सरांनी अत्यंत सुंदर गाणं म्हटलं आणि ते गाणं म्हणत असताना त्या गाण्याचे शब्द होते की दैवत छत्रपती, आमचे दैवत छत्रपती. आज आपल्याला विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आमचं दैवत मानतो, छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आमचं अस्तित्व मानतो, छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आमचं प्रेरणा पुरुष मानतो. मग ते प्रेरणा पुरुष फक्त भक्ती करण्यापुरता आहे, आरती करण्यापुरता आहे का फोटोला हार घालण्यापुरता आहे, याचा कुठतरी विचार झाला पाहिजे. बांधवांनो, आता तर शिवजयंतीचा महिना झाला आणि या शिवजयंतीच्या महिन्यामध्ये आम्ही काय बघितलं की ज्या ज्या ठिकाणी शिवजयंती आहे त्या त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली जाते. मला वाटतं की शिवाजी महाराजांचं कार्य आणि कर्तृत्व संपवण्याचा हा सर्वात मोठा डाव आहे, हे पहिल्यांदा मराठ्यांनी समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांसाठी वंदना केली पाहिजे. शिवाजी महाराजांची जिजाऊ वंदना आहे, त्यांचं कार्य कर्तृत्वाची पूजा जरूर केली पाहिजे. परंतु शिवाजी महाराजांचा इतिहास मूर्त्यांमध्ये याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आज विवाहाबद्दल आपल्याकडे बोललं जातं आणि या संबंधाने बोलण्यासाठी मला या ठिकाणी उभं केलंय. पण बांधवांना विचार केला पाहिजे. सूत्रसंचालक असताना सूर्यवंशी सरांनी सांगितलं की शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाचं लग्न करत असताना केवळ 500 मावळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या 500 मावळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या मुलाचं लग्न लावलेलं आहे. मग आपण सुद्धा कर्ज काढून 1000 लोकांना बोलवण्याचा अट्टहास कशासाठी आहे याचा सुद्धा विचार जर आपण छत्रपतींना आपलं दैवत मानणार असू तर करण्याची गरज निर्माण झालेली आहे. वधूवर कक्षाच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय मराठा सेवा संघाच्या वधूवर कक्षाच्या माध्यमातून आज हिरेभवन येथे भव्य असा राष्ट्रीय वधूवर परिचय मेळावा पार पडत आहे. प्रचंड उपस्थिती समाज बांधवांची लाभलेली आहे आणि अत्यंत आकर्षक आणि उपयुक्त अशा रेशीमगाठी पुस्तिकेचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलेलं आहे. ज्या पुस्तिकेच्या मदतीने वर्षभरामध्ये शेकडो विवाह जुळून येतात अशी उपयुक्त पुस्तिका आजपासून सगळ्यांना आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. त्याचा लाभ सर्व समाज बांधवांनी घेतला पाहिजे. आज या ठिकाणी सर्व समाज बांधवांच्या चिंतन मंथनातून गेले काही वर्षापासून आम्ही जे ठराव मांडतो ते पुन्हा मांडावेत. लग्नातल्या अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा ज्या सुरू झालेल्या आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत. याच्यासाठी समाज बांधवांनी एकमुखाने सर्व मताने काही ठराव, 7 महत्वाचे ठराव या ठिकाणी पुन्हा एकदा पारित केलेले आहेत. ते ठराव आपल्याला वधूवर मंडळाचे अध्यक्ष PN पाटील सर आणि कार्याध्यक्ष विजयकुमार ढोबळे सर आपल्याला थोडक्यात सांगतील. जीवनाच्या प्रश्न म्हणजे विवाह, त्या विवाहाचं इव्हेंट झालेलं आहे. ते संस्कारूपी व्हावे, जे विविध स्वरूपाचे अनाथ खर्चाचं स्वरूप वाढलेलं आहे. DJ नंतर प्री वेडिंग, तांदळाची अक्षताऐवजी फुलांचा वापर किंवा टाळी वाजणे, मेहंदीचा जो कार्यक्रम आहे तो वाढलेला आहे. 1 दिवस तो वाढलेला आहे मेहंदीचा कार्यक्रमाचा. तो अशा विविध ज्या पद्धती आपण अवलंबतोय, वैदिक पद्धतीचा विवाह या टाळण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण परिचय मेळाव्याच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना
संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, ते ठराव पुन्हा मंजूर करण्यात येऊन त्या ठरावांची प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी मराठा सेवा संघ निश्चितपणे प्रयत्नशील आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.